हा आहे पार्ट 2 आणि आता आम्ही पोहोचलो आहोत उज्जैनला. बाई खूप मजा येणार आहे. बघा आपले केवढे ब्लॉग आहेत बघा. आता बस आमची काही थांबवले. रात्री खूप मजा केली. तुम्ही ते पार्ट 1 मध्ये बघा, नंतर यो पार्ट 2 बघा. ते पार्ट 2 आज दर्शन बिर्शन होईल. खूप मजा येईल आज पण. आणि हे बघा आपला भव्य ब्लॉगर पण आहे, भव्य पाटील एडिट्स. आणि इकडे आहे आपला ध्रुवेश पाटील ब्लॉग. आणि हे बघा सगळे बॅगा उचलायला घेतल्यात बघा. छोटा ब्लॉगर बघा आमचा अथर्व छोटा ब्लॉगर. हे बघा आपला ध्रुवेश पण आहे इकडे. मित्रांनो आज खूप मजा येणार. मी एक सांगतो म्हणजे भारीची मजा येणार. काय पण बोला. बॅगा काढायला घेतात नाट्य आता बघा. आम्ही वाटतं रूमवर आले आहोत. आता ध्रुवेश पण आपल्यासोबत. आणि इकडे हे बघा आताच आम्ही रिक्षात बसलेलो. आता उतरलो आले आहेत. आता सगळे आले. चला इकडे मस्त ग्राउंड पण भेटलाय. काय रे होय आता खेळू पण शकतो ना आपण. हा ते बघा. आणि इकडे आम्हाला रूम भेटलेत. आता आमची प्लॅनिंग झाले. उद्या आम्ही महाकालचं दर्शन करू. आज आम्ही कालभैरव सिद्धिविनायक असं काहीतरी म्हणजे दुसरे आहेत ते करू. उद्या महाकालचं सकाळी करू. मग आता अंघोळ करायला लागेल. पहिला आम्हाला अंघोळ करून जेवायला लागेल. खूप थकलो आम्ही बसमध्ये. एवढी हलत होती यार बस. खरं सांगतोय मध्ये मध्ये असे झटके ना. रात्रभर झोपलो पण नाही आम्ही नीट. आम्ही हॉटेलला जाणार आहोत. हे बघा आता सगळी मस्त रेडी झाली बघा. सगळी आता रेडी आहे तिकडे. सगळ्यांची आता फोटोग्राफिंग चालू आहे. फोटोग्राफिंग. आता आम्ही चालू वाटते हॉटेलला. मला जे टॅक्सी पण येते ते रिक्षा. सगळ्यांची फोटोग्राफिंगच चालू सगळ्या ठिकाणी बघा. फोटोग्राफिंग या लोकांनी इंटरव्ह्यू घ्यायला घेतला मावशीचा. आता मग देवळात वगैरे जाऊन कसं वाटतंय आपल्याला. थँक्यू फॉर इंटरव्ह्यू. मावशीचा इंटरव्ह्यू झाला आज. आता मामाचं मावशी आता मामाचं चालू झालं इंटरव्ह्यू. किती तुम्ही येऊ शकता. किती जेव्हा मला बोलवणार इंटरव्ह्यू. माझा चौथा टाइम. 4 टाइम झाला. आता माझी चौथी फेरी मी आली. उज्जैनला यायला काय काय स्पेशालिटी तुला आवडतं यायला. उज्जैनला एक तर महाकालचं मंदिर आहे. मग इकडनं कालभैरव चालू झालं बाई. हे लोकांनी एकेकाला पकडायला घेतले इंटरव्ह्यू साठी. हे झालं आता कोणला पकडायला घेतले या लोकांनी बघा. यांची मस्ती चालू झाली. येस टेल मी. उज्जैन मध्ये जी अशी एक एनर्जी आहे इकडे महाकालची, त्याचा एक्सपिरियन्स सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. प्लीज उज्जैनला या आणि या एनर्जी तुम्ही अनुभव घ्या या एनर्जीचा. महाकाल यांचं बघा. मला कोणी कधी विचारलं तरी मी असं कुठून येईल लगेच. अजून यांचे इंटरव्ह्यू काही चालला असं मला समजत नाही कधी संपणार आहे त्यांचे. बघा सगळ्या ठिकाणी फोटोच चालत बाई. त्यांना जायचं का नाही हॉटेलला. भूक लागली आम्हाला एवढी. त्यांचे बघा त्यांचं काय फालतूगिरी चालू आहे. पहिली ती गेली. आणि चला आता आमची डमडम म्हणजे आमची रिक्षा आले. मला आम्ही जाऊया आपण आता डमडम मध्ये बघा. पाठीमागे आता डमडम पण आले. मी आलो आहोत हॉटेलला. चला आता आम्ही हॉटेलला आलोय. हॉटेल पण दाखव. आपला भव्य बाय. चला मग आता आम्ही बसलो हॉटेलमध्ये. मला बाजारात ते टेबलचं आता बंदोबस्त करायला घेतलं. हे आहे हॉटेल सतयुग हॉटेल. तुम्ही कधी उज्जैनला तर नक्की या या रेस्टॉरंटला. खूप भारी आहे.
चला मित्रांनो मस्त जेवलो आता. ते भाऊया पण मस्त जेवलं आहे बघा. ते भाजी का टाकलीस रे तू एवढी? काय चालू आहे यांचं? माझं जेवण झालं भाई. राईस वीस खाल्लं. तुम्ही बघितलंच मी आता जेवलो. म्हणजे मी फास्टमध्ये आम्ही एक व्हिडिओ बनवली असेच टाईमपास ना रे. टाईमपास बघा सगळे जेवायलाच बसलेला. चला मित्रांनो मस्तपैकी जेवलो. आता माहिती ना कुठल्या मंदिरात जायचं आहे तर बघूया आता कुठलं मंदिर नेक्स्ट होते आपलं. चला आता दिदी पण आहे आता सगळी आहे तिकडे. आता प्लॅनिंग चालू आहे वाटतं कुठल्या मंदिरात जायचं. पहिलं मंदिर होतं आमचं. आता आम्ही आलो अरे कृष्णाचा आश्रम आहे काहीतरी तर जाऊ गेला ना मला दाखवलं वाटतं. मला आठवत ना तेवढं टाईम झाला ना तेव्हा. चला आता तिकडेच चाललो वाटतं आम्ही. चला जाऊया. चला मित्रांनो आम्ही फिरलो खूप झालं म्हणजे मस्त मज्जा आली. आता ते गुफे माहीत झाला होता आम्ही. चला आता बघूया गुफेत आपण गेलेलो माहीत आहे तुम्हाला. तर आता बघूया की गुफामध्ये काय काय असणार. चला आता मंगलनाथ मंदिरमध्ये. चला आता मंगलनाथ मंदिरमध्ये. तुम्ही तेच सांगते फोटो आम्ही करायला जातो काय. नाम बोलो भैया अपना गोत्र बोलो भैया. आता इकडे माकडं भेटले मंगलनाथ मंदिरच्या इकडे. हे बघा की गँग आहे इकडे.
गुफेत काय खरं नाही वाटत. आम्ही आलो काल भैरवला. चला आता काल भैरव. ये काल भैरव का मंदिर है. काल चला मित्रांनो, आता एवढी आता गर्दी पण नाही. त्या टायमाला आलो खूप गर्दी होती. आता एवढी गर्दी. पार्वती मध्ये हर हर बोलो काल भैरव महाराज की बोले काल भैरव महाराज की बोलो काल भैरव महाराज की बोलो काल भैरव महाराज की बोलो काल भैरव महाराज की. गेल्या टायमापेक्षा खूप बेस्ट दर्शन झालं. व्हिडिओ पण भारी आली. तुम्ही बघितला ना, तुम्ही पण तुमचं पण दर्शन झालं. गेल्या टायमाला एवढी गर्दी होती, या टायमाला मस्त झालं, सुटसुटीत दर्शन झालं, मज्जा आली. आता आम्ही कुठे जायचं आता कुठे घरी जायचं? आता direct घरी, मग जेवण, बस जेवण जेवण रील्स. हा, यांना रील्स बनवायचे आहेत ना सोबत. चला मग आता नंतरच भेटूया आपण. मित्रांनो, ही लोक बोलले रूमवर जायचं आहे, पण रूमवर नाही, अजून एक मंदिराचं दर्शन करायला आलोय आम्ही. हे वाटते गणपतीचं कुठलं आहे हे बघायला लागेल. चला आता जाऊ. लोक धावतात कशाला. जय. चला आता आपण कुठल्या मंदिरात आलोय बघूया. मस्त आहे का, एंट्री पण मस्त आहे बघायची. मग पार्वती मध्ये बरं. सापाची खरी खाल आहे. हे बघा, खरी सापाची आहे. मारतो आता. चला आता ते वरती जाईल. कालिका माता की. चला, इथे बा मंदिर आहे मित्रांनो. पिंड भेट दिसते, तेव्हा खाली पाय पडलो ती पिंड. हे बघा, कालिका माता. नवग्रह. महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत. कुठे आलोय? हर हर महादेव. आपण भरतरी गुफामध्ये आलो. भरतरी गुफेमध्ये अथर्व मित्रांनो खूप घाबरला. त्याला आम्ही बोललो त्याच्यात एक साधू बसतो. आपण गेला बघितलं, माहिती ना मला. या गुफामध्ये शिव म्हणजे महादेवाचा एक मोठा विशेष भक्त सालो साली तपस्या करते त्या गुफामध्ये, आणि त्याचे दर्शन घ्यायला चालू आहे. त्या पिंडीचं नाव आहे नीलकंठ. चला मित्रांनो, आता मस्त जाऊया. चला मित्रांनो, त्या गुफेमध्ये खूप म्हणजे पवित्र गुफा आहे ती. माझ्यासोबत राहिला मित्रांनो, जाऊया मित्रांनो. चला
कालिका माता की जय. हा चला. ए हॅलो हॅलो चमचर खाली जायचंय. या पटकन. ए हॅलो हॅलो चला. भोले बाबा की जय. हर हर महादेव. माझ्यासोबत चला कोणतरी. इकडे इकडे चल चल. हर हर महादेव. चालू आम्ही दुसरी गुफा. एक मंदिर है जो आपल्याला चल तिथे. पिंगलाई देवीच्या मंदिरात चला. जय महाकाल. चला गड कालिका देवीचं मस्त दर्शन झालं. गर्दी बेर्दी काय ना डायरेक्ट घुसलो. 1 मिनिटामध्ये दर्शन झालं मस्त पैकी. ही लोक म्हणतात चला हॅलो हॅलो. आता आम्ही आलो आहोत कॉरिडोरला. ह्यो आहे कॉरिडोरचा डेट. मज्जा येणार आहे कॉरिडोरमध्ये. मोठे मोठे आयडल्स गणपती बाप्पा शंकराचं खूप मजा येणार आहे. चला जायला देत नाही बोलतोय. 10 वाजले तर जायला देणार नाही. आणि ही बाईकवाले जातात आणि इकडचे गाववाले बरोबर जातात. आम्हाला जायला देत नाही लोक. त्यांच्या मुंबईला येऊन नाही मग वाट लावतो त्यांची. हे बघा इकडे जातात नाही गाववाली. 2 बाईक समोरून गेले. 2 बाईक आम्हाला जायला देत नाही. लोक पण जातात बघा. लोक पण चालले जातात. आम्हाला लोक देत नाही. चला त्या लोकांना मुंबईला आले इकडची म्हणजे आम्ही का नाही जाऊ शकत. फालतू तरी करतात. पण लास्ट चालून देवाच्या इकडे आलो. देवाला आम्ही देवाकडे फिरायचं ते नाही चालवतं. यांची वाट लावू आम्ही मुंबईला. चला आता आम्ही आलो आहोत रूमवर आमच्या. हे बघा रूमवर एवढी थंडी आहे ना. आमच्या तोंडाला वाफ निघते इकडे पण बघा. आणि मित्रांनो आम्हाला कॉरिडॉरमध्ये त्या भैया लोकांनी जायला दिलं नाही शेवटी. पण काय रे काय वेगळंच चालू आहे. चला आता आम्ही काय टाइमपासच करायचं. काय रात्री झोपता एवढ्या लोक येणार नाही आहे. पाय खूप चाललोय आम्ही तेव्हा. काय फिरायचं नंतर चालू झाले वाटते. मध्ये फुगडी चालू होते. मित्रांनो मजा झाली आहे. इकडे आता वाजत 11:15 बरोबर. हे बघा सुनसान रस्ता. आणि इकडे आपला भाऊ काय खेळतोय. काय खेळतोय रोब्लॉक्स. बघा एवढा मोठा भाऊ आहे हो. बघा आता काय चालू झालं यांचं. इकडे काय चालू आहे रे तुमचं काय चालू आहे इकडे. खाबरी वाटते. ही लोक भूताच्या जागेवर जाऊन आलेत. अजून आमचे पप्पा बिप्पा कुठे गेले माहिती नाही. सगळे म्हणजे पुरुष मंडळी कुठे गेले माहिती नाही. अजून आले पण नाही ती लोक. आम्ही आलो दर्शन करून. म्हणजे ती लोकांचं वाटतं काहीतरी हवन होतं. मग ती लोक नव्हते आले आमच्यासोबत. तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये आम्ही सगळं फिरलो. काल भैरव सगळं. ती लोक अजून नाही आले. ती लोक कुठे आता माहिती नाही. काय रील चालू आहे इकडे. रील सेन काय चालू आहे. ही रील आहे.
बघ हे लावतो मी. काय चालू झाला इकडे ए, दाबा. 3 ए ते बघ. तेव्हा काय चालू आहे इकडे गर्दी नवीन रेल चालू झाली सगळी गेली झोपायला बघा सगळी झोपायला गेली पण यांचं कानचोर काय चालू आहे माहिती नाही कानाचा चोर कामचोर काय चालू आहे इकडे यो बाई याचं काय भलतच चालू आहे हे बघा काय चालू आहे देवाला माहित बाबा आता मित्रांनो आजच्या ब्लॉगचा एंड करतो आता आहे जो पार्ट 2 होता पार्ट 3 बघा तुम्ही डायरेक्ट आता ब्लॉग एंड करतो उद्या आम्ही जाणार आहोत महाकालेश्वर महादेवांचं दर्शन मेन उज्जैनचं मंदिर चला आता आपण भेटूया उद्याच पार्ट 3